अकोला शहरात क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेडछाड केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनेची दखल घेत आरोपीचा शोध घेत अखेर त्याला अटक करण्यात यश आले आहे। 14 फेब्रुवारी 2026 रोजी अकोला शहरातील तोष्णीवाल लेआउट परिसरात विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याची गंभीर घटना घडली होती। सकाळच्या सुमारास क्लासला जात असताना अज्ञात मोपेड स्वाराने तिचा पाठलाग करत जबरदस्तीने ओळखपत्र ओढून छेडछाड केली होती। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होताच पोलिसांनी तातडीने दखल घेत तपासाला वेग दिला। पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांना आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। तपासादरम्यान आरोपीचे वर्णन, वाहनाचा रंग व मॉडेल निश्चित करत 200हून अधिक दुचाकींची पडताळणी करण्यात आली। तसेच 300 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि खबऱ्यांच्या माहितीद्वारे आरोपीचा माग काढण्यात आला। अखेर विवेक उर्फ विकी दिलीपराव खांडेकर राहणार वानखेडे नगर याला अटक करण्यात आली। या कारवाईमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत अकोला पोलिसांची कठोर भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे। 2026 रोजी सकाळी एक विद्यार्थिनी ट्युशन क्लाससाठी निघाली होती। 2 मैत्रिणी आणि एक मोपेडवरून, एक ब्लू कलरच्या मोपेडवरून एक माणूस तोंडाला बांधून वगैरे आला आणि त्यांची मागून आय काढताना छेड काढली आणि खराब बोलून गेलं। त्याच्यानंतर कोचिंग क्लासेसचे जे ओनर आहे त्यांनी गुन्हा दाखल केला या संदर्भाने। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसानंतर आमच्या एसपी सरांनी टीम लावून दर 2 तासात फॉलोअप घेऊन आम्ही कमीत कमी 150 ते 200 पोलीस स्टेशन आणि LCBने 150-200 एवढे फुटेज काढून अनालिसिस करून एक नंबर आमचा ट्रेस आउट झाला आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीची ओळख पटली आणि व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे, गुन्हा दाखल केला। आरोपी हा डाबकी रोडच्या हद्दीत होता आणि खबर मिळाली होती, तिथून ताब्यात घेतलं आहे। मी अर्चिक चांडक सर जे SP साहेब आहेत आपले, त्यांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद मानतो की त्यांनी एवढ्या फास्टमध्ये जो फॉलोअप घेतला आणि मी स्वतः बघितलं 178 ठिकाणी तो जो आरोपी होता तो फिरत होता। CCTVचे फुटेज आणले, त्याला पकडलेला आहे, चिडी मारला। आणि माझे सर्वांना एकच म्हणणे आहे की बा माझ्या प्रभागात कोणीही चिडीमारी करू नये, कारण की हे जे केलेलं आहे हे खूप जास्त जे आहे ते वाईट कृत्य आहे। आणि माझे SP साहेबांना एकच म्हणणं आहे की एक चांगली टीम जर आमच्या प्रभागात दिली 4 जणांची तर ते पेट्रोलिंग पण करणार आहे। हा जो गुन्हेगारी आणि जे चिडीमार आहे याला आळा बसणार।